बेसिक मॅथ ऑनलाईन स्टडी पॉइंट मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आपण बघतो की स्टार्टिंगला आपण सगळे जे पॉइंट्स आहेत ते सगळे बेसिक वरती करायचे, बेसिक मॅथ होते। त्याच्यानंतर आपण हळूहळू टफ मॅथ शिकणार आहोत। तर बघा आजचा आपला पॉइंट आहे स्थानिक किंमत। स्थानिक किंमत कशी काढायची आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण लहानपणीपासून शिकतो रे। जसे की आपण आता बघा इथं क्वेश्चन दिलाय, बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष यानुसार या संख्येची मांडणी कशी म्हणजे 2,45,678। आता प्रश्न काय सांगितले रे, यामधील 5 अंकाची काय सांगितले रे, स्थानिक किंमत काढायला सांगितली। आता यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी बघा बेसिक नॉलेज पाहिजे। बेसिक नॉलेज म्हणजे बघा काय त्याला आपण म्हणू शकतो लहानपणापासून बघतो एकक, हे झालं आपलं दशक, शतक, एकक, दशक, शतक, त्याच्यानंतर हे झालं आपलं हजार आणि त्याच्यानंतर 10,000, त्यानंतर लक्ष। बघा अशा प्रकारे याची जी स्थानिक किंमत आहे म्हणजे मूळची किंमत किती बघा या ठिकाणी ते आपल्याला दिसते 2,45,000 करून त्याच्यामध्ये 5 जे आहे ना या 5 ची मूळ स्थानिक किंमत किती बघा शकता तुम्ही। आता बघा 5 हे हजार अंकावरती, त्याच्यामुळे या ठिकाणी 5 ची जी स्थानिक किंमत आहे ती असणार आहे 5,000। म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जो ऑप्शन दिला असेल तर त्याच्यामध्ये 5,000 ऑप्शन असेल ते मात्र आपलं फायनल आन्सर झालं। बघा अशाच प्रकारे स्थानिक किंमतीवरती खूप टफ मॅथ विचारले जातात। बघा भरपूर वेळेस काय होतं असं एक असे मोठ गणिते विचारले जातात। तर तुम्हाला याच्यामध्ये विचारलं की एक या अंकाची स्थानिक किंमत किती, तर सिंपल आहे। याच्यानंतर पुढे डिजिट बघायचे 1 2 3 4 5 6 7 आणि एकच्या पुढे तितके डिजिट द्यायचे। बघा 1 2 त्यानंतर 7 आणि ही झालेली त्याची स्थानिक किंमत। स्थानिक किंमत आणि याच्यामध्ये तुम्ही विचारले झिरोची स्थानिक किंमत किती, तर बघा प्रत्येक वेळी झिरोची स्थानिक किंमत ही मात्र झिरोच असते। येते एक लक्षात, स्थानिक किमतीमध्ये प्रत्येक ठिकाणी झिरो हा अंक जर सोडला तर बाकीची स्थानिक किंमतीच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे द्यायचे आणि लास्टचा अंक असेल तर त्याच्या पुढे मात्र शून्य द्यायचा नाही। परंतु जर संख्येमध्ये जर झिरो आला तर झिरोची स्थानिक किंमत मात्र झिरोच असते। आता बघा अशाच प्रकारचे नवनवीन बेसिक मॅथ विषयी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।